इराण इस्रायल युद्धाची झळ रायगडला. पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांब रांगा. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे आता थेट परिणाम रायगड जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. इंधनाचा तुटवडा निर्माण होईल आणि किमती गगनाला भिडतील या भीतीने जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. काही पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा साठा संपल्याचे फलक झळकल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीती पसरली असून अघोषित टंचाईचे सावट पाहायला मिळत आहे. पेट्रोल महाग होणार या सोशल मीडियावरील अफवा आणि जागतिक परिस्थितीमुळे नागरिकांनी इंधन भरण्यासाठी एकच गर्दी केली आहे. यामुळे पंपांवरील साठा वेगाने संपत असून नियमित पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक नोकरदार आणि व्यावसायिक आपला दैनंदिन प्रवास कसा करणार या चिंतेत आहेत. ही कृत्रिम इंधन टंचाई कायम राहिल्यास वाहतुकीचा खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. इंधन ही आजच्या काळातील मूलभूत गरज बनली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली ही धास्ती आणि त्यातून उद्भवलेली इंधन टंचाई सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारी आहे. इंधन टंचाईच्या धास्तीमुळे सध्या पेट्रोल पंपांवर इंधनाचा कोटा मर्यादित करण्यात आला आहे. अनेक पंपांवर दुचाकीस्वारांना केवळ 100 ते 150 रुपयांचेच पेट्रोल दिले जात आहे. प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणास्तव पुकारलेल्या या अघोषित कपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्यांना कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागतो अशा नोकरदार आणि व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.